राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महा सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरु अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर निवासी भगवान की जय। भगवान श्री कृष्ण परमात्मा प्रद्युम्नाच्या जन्माच्या आधी तपाला बसले असताना भगवंताच्या मुखातून अग्नी निघाला आणि सगळ्या पर्वताचा प्रदेश जाळून खाक झाला आणि भगवंताने पुन्हा तो उज्ज्वल करून दिला। हे दृश्य काल ऋषींनी पाहिलं आणि ऋषींनी भगवंताला प्रश्न विचारला आहे। ऋषुवाच भगवान आपण संसार बनवतात आणि पुन्हा त्याचा संहार करतात। सर्दी गरमी आणि पर्जन्य हे आपलं स्वरूप आहे। पृथ्वीवर चराचर प्राणी जे आहे या सगळ्या प्राण्यांचे पिता माता आणि ईश्वर आणि उत्पत्तीला आपण कारण आहात। मग आपल्या मुखातून अग्नी बाहेर पडला हे आम्हाला अत्यंत आश्चर्यासारखं वाटतं आहे। तर हे आमच्या मनामध्ये संशय निर्माण करतं की असं कसं झालं, तुम्ही आमचं भय दूर करा असं ऋषी लोकांनी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला। भगवान वाच भगवान म्हणाले, हे मुनिवराहो, माझ्या मुखातून प्रलयकाल अग्नी समान जे तेज प्रगट झालं त्याच्याने पर्वत दग्ध झाले। हे माझं वैष्णवी माया आहे, संहारी माया नाही। संहारी माया काय करते, नाश करून टाकते। आणि माझी वैष्णवी माया त्याच्यातले दुर्गुण काढून बघा तुम्ही, मी जाळलं आणि परत निर्माण करून दिलं। शंकराची जी संहारी माया आहे ती माया एकदा जाळलं की परत नाही करणार, मी लगेच केलं आहे। तुम्ही ज्ञानी असल्यावर सुद्धा असं तुम्हाला का वाटलं? मी या पर्वतावर तपश्चर्या करायला आलो होतो। तपश्चर्या करण्याची जागा शुद्ध पाहिजे आणि कोणतीही गोष्ट अग्नी वाचून शुद्ध होत नाही। आता आपल्याला अग्नीने शुद्ध करता येत नाही म्हणून आपण गोमूत्राने जागा शुद्ध करतो, तिथे दिवा लावतो आणि मग देवकर्म सुरू करतो।
भगवंतामध्ये शक्ती असल्यामुळे त्यांनी सगळी जागा शुद्ध केली, परत तिला सृष्टी निर्माण करून दिली आणि मग तिथे पुत्राच्या प्राप्तीकरता तप करायला बसले. आणि मी माझ्या व्रताकरता तपश्चर्या करतो आहे. लोकपितामह ब्रह्मदेवाचं दर्शन व्हावं यात माझी इच्छा आहे, पण त्यात संदेह नाही. भगवान शंकराचं तेज माझ्या पुत्रामध्ये उत्पन्न व्हावं, तेजोमय प्राण असावा, याकरता मी तप करतो आहे. प्रद्युम्नाच्या जन्माच्या आधी भगवंताने तप केलेलं होतं. कलियुगामध्ये तप होत नाही पुत्रप्राप्ती करता, आणि म्हणून पुत्रापासून लौकिक आणि आध्यात्मिक सुख मिळत नाही. कलियुगामध्ये आध्यात्मिक आणि लौकिक सुख हे मिळत नाही पुत्रांपासून. पुत्र म्हणतो बा आता निकामे झाले, यांचं काय काम आहे, गेलेले बरे. म्हणून पुत्रप्राप्तीच्या आधी उभयतांमध्ये तप पाहिजे. स्त्रिया व्रत करतात पण पुरुष काहीच करीत नाही. म्हणून मी हे पुत्र उत्पन्न होण्याकरता तेजोमय प्राणाचं तप करतो आहे. माझ्या सगळ्या शिष्यांना माझा परिचय आहे, त्यांना माझा नमस्कार आहे. यानंतर पुन्हा भगवान श्रीकृष्ण पूर्व अवस्थेमध्ये गेले आणि आपल्या तपाला सुरुवात करत आहे. आपण ऋषी लोक भयभीत का झाले? कारण तुम्ही ऋषी लोक सर्वज्ञानी आहे. ऋषी जे आहे ते देवाचा अवतार केव्हा होईल, देवाचा अवतार केव्हा संपेल, एवढंच नाही तर देवाला जन्म घेण्याकरता सुद्धा श्राप देतात आणि देवाला यलोक सोडताना सुद्धा श्राप देतात. जर तुम्हाला आमच्या जन्माच्या श्रापाची शक्ती आहे आणि आम्ही कार्य झाल्यावर इथून निघून जाण्याकरताही आम्हाला श्राप देण्याची शक्ती आहे, तर तुम्हाला आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. त्या तुमची प्रार्थना मला कळाली. पृथ्वी हे स्वर्ग करण्याकरता सदाचार संपन्न लोकांची गरज असते. कोणतीही गोष्ट आता आपण घराच्या सुव्यवस्था करतो की यांचं राहण्याचं घर, त्यांचं राहण्याचं घर, साधनं सगळे आणतो. पण साधनं आणल्यानंतर घरातल्या सगळ्या लोकांची मनोवृत्ती सारखी नाही करत. आणि म्हणून या पृथ्वीवर आपल्याला स्वर्ग दिसत नाही, फक्त डिझाईन दिसते. ज्या घरामध्ये तुम्ही एक आधी आपण घर बांधतो, असं बांधलं पाहिजे, तसं बांधलं पाहिजे. हे प्रेम तुमचं घर बांधून झालं की वैयक्तिक प्रेम निर्माण झालं की ते घर नकोच होतं, दुसऱ्या घरात चाललं जातं. कारण काय? आणि ज्या माणसाला खरं प्रेमच होतं तो तुम्ही जा तिकडे राहायला, मी एकटा इथे राहील असं तो बोलतो. कारण त्याला कळून गेलं आहे की यांना आता ज्या वेळेला घर तयार झालं त्यावेळेला जे ते एकत्रीकरण होतं ते आता वैयक्तिक स्वार्थामुळं, ज्या घराचं रंगावची कल्पना केलं, एक भाऊ म्हणे असं करायचं, दुसरा भाऊ म्हणे, नंतर कोणी त्याचा विशेष घेत नाही. कारण मन वेगवेगळे झाले. घर बांधताना मन चांगलं होतं, त्यामुळे प्रत्येकाच्या भावनेने इच्छेने घर तयार झालं. पण त्यात वैयक्तिक स्वार्थ आला आणि कोणीतरी एक व्यक्ती मतभेद करणारी आली, त्यामुळे तसं झालं. एक व्यक्ती येते, ती मतभेद करते आणि मतामध्ये भेद झाला की मनात दोष होतो. म्हणून कर्त्या पुरुषांनी घरामध्ये सगळ्यांच्या विचारानं कोणतंही कार्य करावं. कारण सगळ्यांची मनं राखली गेली पाहिजे.
कलियुगामध्ये मन राखणं अत्यंत कठीण आहे. मुलगीला साखरपुडा म्हणजे ठरेपर्यंत समजू देत नाही की हिला पळून जायचं आहे, अशी परिस्थिती आहे. आई बाप सगळे कार्यक्रम ठरवताना ती भिन्नाट जाते. कारण हे मन जी आहे ना ती विभागली गेली लोभाने, कामाने, प्रतिष्ठेने. पूर्वी श्रेष्ठाच्या पुढे प्रतिष्ठा नव्हती, म्हणजे मोठ्या माणसाच्या समोर प्रतिष्ठा नावाची गोष्ट नव्हती. आता प्रत्येकाची वैयक्तिक प्रतिष्ठा झाली आहे, मी आणि माझं. त्यामुळे हे सगळे दोष उभे राहत आहे. आई वडील असं बोलायला लागले की नसता पोरगा झाला, नसती पोरगी झाली तर बरे परवडले असते. का तर मन जे आहे ते स्वैर झाले. मन काय झाले आहे? स्वैर झाले कलीच्या दोषानं. वैयक्तिक की आपल्या वागण्यानं घरावर, दारावर, आई वडिलांवर काय परिणाम होईल हे मन विचारात घेत नाही. विचारात घेत नाही, त्यामुळे असे परिणाम होतात. हे ऐकून भगवान शांत झाले. ऋषी लोकांना विस्मय वाटलं. कमलदलाप्रमाणे जे परमात्मा आहे, म्हणजे कमळाच्या पानावर पाणी पडलं की लगेच निघून जातं, कमळ स्वच्छ होतं, असे परमात्मा परत एवढं सगळं करून आपल्या तपाला शांत केला. आता आपल्याला असा कल झाला, काही गोष्टी झाल्या की आपलं ना जपात मन लागले, ना तपात मन लागे, ना झोप लागे. परमात्मा स्थिर होऊन गेले आणि पुन्हा तपामध्ये लागले. नारदौ वाच, नारद म्हणाले, भगवान ज्या ठिकाणी सिद्ध चारण विचरतात, नाना प्रकारच्या औषधी पुष्पाने आच्छादित असलेलं रमणीय स्थान म्हणजे हिमालय, या ठिकाणी अप्सरांचे झुंडाच्या झुंड असतात आणि दुसऱ्या बाजूला भूतांची टोळी निवास करते. या पावन हिमालयावर देवादिदेव भगवान शंकर तपश्चर्या करतात. त्या समयी पार्वती देवीनं जाऊन भगवान शंकराला जे विचारलं ते तुम्ही ऐकून घ्या. नारद सांगताय देवाला की अप्सरांच्या झुंडाच्या झुंड आहे आणि पिशाच्यांच्याही झुंड आहे. अशा ठिकाणी भगवान शंकर तप करत आणि ते वातावरण तपाचं पाहून ते लाल बांधलेलं तसं ते नारळ फुटतं तिथे ठेवून दे. तर भगवान आपण संपूर्ण भूतांचे स्वामी आहात, समस्त धर्मवेत्यांचे श्रेष्ठ आहात, आपल्या समान कोणाचंही मन नाही, असं पार्वतीनं भगवान शंकराला विचारलं की तुम्हाला सगळे समान आहे, भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकणी अप्सरा विष्णू ब्रह्म. भगवान शंकर कोणाचाच भेद पाहत नाही. भेद दृष्टी नसल्यामुळे असं अप्सरांचं वातावरण असल्यावर सुद्धा, भूत प्रेतांचं वातावरण असल्यावर सुद्धा ते आपल्या आता संसारातले सुद्धा माणसं पहा, काही झालं त्यांची झोपाची वेळ झाली की झोपून जातात, उठायची वेळ झाली की उठून जातात. कारण त्यांच्या मनाला ते या संसारातलं जे वातावरण आहे याचा स्पर्श नाही होऊ दे. स्पर्श कमलपत्राप्रमाणे झालं ना, त्याला सोडून दे. त्याला झोपाची वेळ झाली झोपून जा, उठायची वेळ झाली उठून जा, कामाला लागून जा. आपल्यासारख्या मध्यम माणसाला झोप येत नाही आणि झोपले तर जाग येत नाही. आपली अवस्था बेचैन होते मनाची, कारण आपली निग्रह बुद्धी नसते. या ज्ञानी लोकांची निग्रह बुद्धी असते आणि त्यांची निग्रह बुद्धी असते म्हणून त्यांच्यावर अनुग्रह होतो. माणसाचं मन निग्रह पाहिजे.
काही काही वेळा आपल्या खेड्यातल्या भाषेत आपण म्हणतो नो निगरगट्ट आहे. झालेल्या घटनाचा त्याला काही विषय नसत नाही. बरोबर आहे ना. कारण ते जर आपण मनाला लावून घेतलं तर दुःख देतं. पार्वतीनं असं प्रश्न उपस्थित केल्यावर समस्त ऋषी ऋग्वेदामध्ये अर्थयुक्त ऋचांची स्तुती करून भगवंताची प्रशंसा करू लागले. ऋग्वेदामध्ये एक शंकराचं मंडन आहे, जसं यजुर्वेद आहे तसा ऋग्वेद. त्यामध्ये भगवान महेश्वराबद्दल वेदानं लिहिलं आहे की हे देवी, जीवाची हिंसा न करणं, सत्य बोलणं, प्राणीमात्रांवर दया करणं, याच्याने मन ताब्यामध्ये ठेवता येतं. काय केलं पाहिजे? जीवाची हिंसा करायची नाही, खरं बोलायचं, प्राण्यांवर दया ठेवायची, म्हणजे मन आणि इंद्रिय आपल्या ताब्यात राहतात. हे पार्वतीला समजून सांगताय भगवान शंकर. हे सगळं जरी वातावरण असलं तरी मला याचा काहीही परिणाम होत नाही माझ्या तपाच्या वेळेला. कारण माझं मन आणि माझे इंद्रिय हे माझ्या ताब्यात आहे. भगवद्गीता सुद्धा काय सांगते आपल्याला? मनःषष्ठ आणि इंद्रियाणी. हे जे 6 इंद्रिय आहे हे आणि आपलं मन आहे, हे आवडता आलं पाहिजे. मग मन हे निग्रहाने आवडता येतं. जसं एखाद्याचा उपास होतो, मी काहीच खात नाही, निग्रह आहे त्याचा पक्का, त्याला ती भूक लागणार आहे, कारण निग्रह झाला ना. आणि मग भगवंताच्या नामाचा अनुग्रह आहे. आपल्याला जास्ती भूक लागली तर झोप येत नाही, आणि जास्ती जेवलं तर झोप उघडत नाही. आपली अवस्था वेगळी असते. म्हणून ज्यांच्याजवळ मनोनिग्रह आहे, आमच्या तुकोबाराय लिहितात, निश्चयाचे ऐसे बळ तुका म्हणे ह्याची फळ. ज्याचा निश्चय पक्का आहे त्याला फळ मिळणार परमार्थामध्ये. निश्चय पक्का नसेल तर फळ मिळत नाही. परमार्थामध्ये निश्चय आणि निग्रह, निष्ठा ही अंगी आणावी लागते. निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म, कोणती परिस्थिती हो त्याच्यात ईश्वराच्या निष्ठेला तडा नाही जाऊ दे. संसारी माणसाचं तर काय देव आहे, काय ऊन पाडतो. आजचं भाषण सुरू झालं लोकांचं, काय ऊन पाडतो. म्हटलं तू एसी लावलाय, घरात बैस, गरम खाऊ नको, शेवभाजी. पण मन आवरलं जात नाही. साडूनं बोलवलं चालला गेला, सालीनं बोललं चालला गेला. नाही बा, मी देवी भागवत ऐकतोय, मी काही येणार न त्यांना राग आला तर. हे असं आपले मनोनिग्रह आहे. मुलीच्या घरी एकादशी सोडून घ्यायचं ते कारण नसताना मनोनिग्रह नाही ना. आणि तुमचा जर मनोनिग्रह असेल तर ती मुलगी सुद्धा तिच्या सासऱ्याला सांगेल माझे वडील काहीच घेणार नाही, ते पक्के आहे, आम्हाला अनुभव आहे. पण आपण मुलीच्या मोहाने लगेच पकडून जातो, कारण मनोनिग्रह नाही ना. ज्यांचा मनोनिग्रह असतो ते काहीच विचार करीत नाही. चांगलं आणि वाईट, प्रपंचातल्या काही वाईट गोष्टी जर मनावर दुष्परिणाम करत असतील तर त्याच्याबद्दल ते विचार नाही करत. कारण लोकव्यवहार हे लोकव्यवहार असतं. लोकव्यवहार जे आहे ते व्यवहार आहे, त्यामध्ये इतकी सत्यता नसते. त्यावेळेला पार्वतीनं विचारलं भगवान शंकराला, 4 वर्णांमध्ये जो जो धर्म आपण वर्णन केला आहे विशेष लाभकारी कोणता, कृपा करून मला समजून सांगावं. आणि पृथक भगवान महेश्वर म्हणाले, देवी तू न्यायानुसार प्रश्न केलेला आहे, तुला सगळं मी आता सांगतो, तू ऐक.
प्रश्नाचं उत्तर आहे. संसारामध्ये ज्ञानी मनुष्य पृथ्वीवर आले आहे म्हणजे कोण? ब्राह्मण. यांनी उपवास करणं हा यांचा परमधर्म आहे. क्षत्रियाला उपवास करणं हा परमधर्म नाही. क्षत्रियाला प्रजेचं रक्षण करणं हा परमधर्म आहे. म्हणून उपवासाच्या बाबतीत क्षत्रियाला सूट आहे. आपण सुद्धा आता पाळतो. कष्ट करणाऱ्याला सांगतो नाही रे तू 2 वेळा फराळ कर, तुला काम करायचं आहे, आम्हाला काय आहे बसल्या ठिकाणी. आपण सुद्धा तोच धर्म पाळतो. आपण सुद्धा तोच धर्म पाळतो. क्षत्रिय जो आहे त्याला उपास, ब्राह्मणाला उपासाचा नियम आहे. आणि म्हणून ब्राह्मणाला आग्रह करू नये. चालतं ना बा, लोक तर चंद्रावर गेले आणि तुम्ही का नुसतं आमच्या त्याच्या अभिप्रेताने असं हे लावून बोलता. आणखी तुम्ही त्यांना आग्रह करणं म्हणजे पाप करणं आहे. कारण तो जेवढ्या नियमाने राहील तेवढा पवित्र होईल आणि पवित्र राहून तुमच्या घरच्या पूजेचं पवित्र फळ देईल. असं आहे. कारण पवित्र फळ दिलं पाहिजे. तो पवित्र राहील तर पवित्र फळ देईल. तो जर अपवित्र होईल तर त्याने केलेली पूजा किंवा त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला अर्धच मिळेल. म्हणून काही लोक म्हणतात ना, आम्ही नारायण नागबळी करून आलो, त्रिपिंडी करून आलो, नवचंडी करून आलो, काल सर्प करून आलो, तरी काय होत नाही. कसं काय होईल? ते होणारच नाही. अर्धच फळ मिळेल. काम हू करतं आणि थांबून जात, हू करतं आणि थांबून जात. तर त्याकरता काय सांगितलं भगवान विष्णूने? अहिंसा, अस्तेय, हे अंग्याचं ते ब्राह्मणाने पूर्ण पाळायचे. यजमानाला बळजबरी नाही करायचं. एवढंच सांगायचं कर्म होईपर्यंत खाऊ नको आणि मला 3दा देऊ नको. असं आहे ते. म्हणून ते म्हणतात, हे पार्वती, द्विज हा गुरु आहे जगाचा. तो देवतांची पूजा करतो, स्वाध्याय करतो, अभ्यास करतो, म्हणून त्याला धर्माचं पालन आवश्यक आहे. धर्माचं रहस्य वेदाच्या व्रताचं पालन करून होतं. होम, गुरुसेवा, भिक्षा मागणं, भिक्षेवर निर्वाह करणं, यज्ञोपवीत धारण करणं आणि प्रतिदिनी वेदाचा स्वाध्याय करणं हे त्यांचं काम आहे. रोज स्वाध्याय केलाच पाहिजे. लोकांना काहीतरी सांगितलंच पाहिजे. असं तुम्ही म्हणता ना, 2-3 डोक्यांना सांगता, तो स्वाध्याय आहे. 2 डोके असो या 10 डोके असो, स्वाध्याय झालाच पाहिजे. अध्यात्म मंदिरामध्ये भजन, पूजन आणि स्वाध्याय 3 गोष्टी झाल्या पाहिजे. आता कालाच्या मानाने मी त्याला प्रमाण दिलं आहे किती करायचं ते. सगळं झालं की गुरुचं भजन करायचं. सत्यगुरुराय कृपामध्ये केली, परी नाही घडली सेवा काही. गुरुच्या भजनामध्ये सगळी सिद्धी आहे. म्हणून लोक दत्ताचं भजन का करतात? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सद्गुरूचं भजन आहे ते. भजन, संकीर्तन. संकीर्तनाची वेळ आली की हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतराची. आणि काय करावं लागतं? न सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणून स्वाध्याय अभ्यास रूपानं धर्माचं पालन करणं आवश्यक आहे. मुख्य धर्म काय ब्राह्मणाचा? अभ्यास. का अर्जुनाला काय सांगितलं? अर्जुना अभ्यासेन कौंतेय. क्षत्रियाला रोज शस्त्राचा अभ्यास केला पाहिजे. कोणतं शस्त्र कसं चालवायचं, रोज परेड चुकवायची नाही, परेड करायची आपण. त्यामुळे काय म्हणतात आता, डिस्को. जो रोज परेड करतो तो होणार नाही. त्याला केव्हाही बोला. जसा घोडा बसत नाही
तसा क्षत्रिय कधीच विश्रांती नाही घेत, ताजा तवाना. तो ओरिजिनल क्षत्रिय पाहिजे ना. आता ओरिजिनल क्षत्रिय नाही आहे, काम वाहू सरकार. म्हणून ते म्हणतात नियमाचं पालन केलं पाहिजे. ब्रह्मचार्याचा अवधी समाप्त झाल्यानंतर गुरुच्या आज्ञेनं समावर्तन केलं पाहिजे. घरी येऊन अनुरूप विधीपूर्वक विवाह केला पाहिजे. ब्राह्मणाने कोणाचंही अन्न न खाणं, सदाचाराचं पालन करणं. ज्याप्रमाणे ब्राह्मणाने खायचं नाही त्याप्रमाणे क्षत्रियानं पण खायचं नाही. कारण काय? ब्राह्मणाचा धर्म आहे, क्षत्रियाला अन्नामध्ये बाधा होऊन जाते, करून टाकता लोक. म्हणून क्षत्रिय आपल्या माणसाचंच खातो. काय झालं लालबहादूर शास्त्रीच्या वेळा? आई आणि पत्नी कोणी बरोबर नाही गेले, काय गडबड होऊन गेली. म्हणून क्षत्रियाने कोणाचाच नाही, त्याचाच माणूस करेल. आधी तो खाईल आणि मग हा खाईल, असं आहे. त्याने कारण त्यांचा घात होतो क्षत्रियांचा. अन्न तारतही आणि अन्न मारतही. अन्न तारी अन्न मारी. जास्ती झालं तर लगेच लोळवतं. म्हणून उपवास, ब्रह्मचार्याचं पालन, अग्निहोत्र, स्वाध्याय, हवन, इंद्रिय दमन, अतिथी भोजन आणि पश्चात अन्नग्रहणाचा आहार, संयम, सत्यभाषण, पवित्र राहणं, अतिथीचा सत्कार करणं, गहार प्रत्याने अग्नीचा यज्ञ करणं, हे ब्राह्मणाचं काम. वैश्य आणि क्षत्रियानं ब्राह्मणाला मदत करणं हे त्यांचं काम, हे त्यांचं काम. म्हणून गृहस्थाश्रमाचं ठीक पालन करून देवतांना प्रतिदिनी पुष्प याच्याने पूजा करणं, अन्नाचा बली अर्पण करणं म्हणजे वैश्यदेव, रोज लेपन करणं देवाला, हा गृहस्थाश्रमाचा धर्म आहे. म्हणून ब्राह्मणाला गार्हपत्य धर्म सांगितला आहे. संसाराची रक्षा झाली पाहिजे आणि आपल्या संसाराची रक्षा करून तिन्ही वर्णांच्या संसाराचं रक्षण कसं करावं याचं ज्ञान रोज सांगितलं पाहिजे समाजात. आणि म्हणून स्वाध्याय अत्यंत महत्त्वाचा असतो. रोज काही काही वेगळं ज्ञान ऐकायला मिळतं. म्हणून नारदाने सांगितलं की तुम्ही ब्राह्मणाचा धर्म सांगितला, आता क्षत्रिय धर्म सांगा. क्षत्रियानं सगळ्या धर्मांमध्ये प्रजेचं पालन करणं हा त्याचा मोठा धर्म आहे. धर्मपूर्वक प्रजेचं पालन करता आलं पाहिजे, त्याच्यात चूक नाही झाली पाहिजे. कोणाला अति जवळ नाही घ्यायचं आणि कोणाला असं लांब नाही टाकायचं. त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्या पायाला काटा टोचला तर पायाच्या आणि डोक्याचा काय संबंध आहे? तर पायाला काटा सुटला की डोक्यात वेदना होतात आणि जोपर्यंत पायात काटा आहे तोपर्यंत डोकं शांत राहत नाही. एकदा त्याला काढून टाकला की डोकं शांत होतं. जीवाला भ्रम झाला की इथे काहीतरी आहे. काल पुण्यावरून एक लहान मुलगा आला. तो तर घरी सांगत होता त्यांना, पाहुणा आला तो, की मला दादा आजोबांना असं विचारायचं आहे, मला एक गोष्ट विचारायची आहे. 8च वर्षाचा आहे तो. तर ते आले सगळे लग्नाचं वराड घेऊन. म्हणे विचार, तुला काय विचारायचं? म्हणे आजोबा मला आतापर्यंत अंधारात जाताना भीती वाटत नव्हती, आता भीती वाटते. मी त्याला म्हटलं तू इंग्रजी सिनेमा पाहिले का टी व्हीवर? म्हणे हा. म्हटलं ते कारण आहे. मग तू रामरक्षा म्हण. मग ऋषिकेश त्याला म्हणे चल मी तुझ्याबरोबर अंधारात येतो, काय होतं का पाहू. आणि त्याला मागे अंधारात घेऊन गेला. काही वाटलं का तुला? नाही. मग कुठे जायचं असेल लहानपणी तर आईला नाही तर कोणाला घेऊन जायचं, हा धर्म झाला. असं समजायला पाहिजे.
आपण सहज सांगतो मुलाला, तिकडे बागुलबुवा आहे, जाऊ नको. तो बागुलबुवा त्याच्या मनात आपण तयार करून देतो. असं आहे. हे मनावर संस्कार होतात. म्हणून मनःषष्ठाने इंद्रियाने, मनाला समजवलं पाहिजे. आपण फक्त आता मला मुलांना आणि मुलींना तुम्ही शिका आणि पैसे कमवा एवढं सांगतं, पण सत्याला सोडू नको, नीतीने वाग, मन कोणालाही गहाण ठेवू नको, असं समजवलं पाहिजे. आपण समजत नाही. सदाशिव पेठेत घर पाहायचं ते जरा एवढं मात्र बरोबर सांगतो. LIC काढून ठेव, विमा काढ, सत्याचा विमा मात्र कोणी सांगत नाही. द्रव्य हे ध्येय आहे. ते जर अनितीने आलं तर नीती शिल्लक राहत नाही, हे समजून सांगत नाही. त्यामुळं अधर्म वाढतोय, भय वाढतंय, दुःख वाढतंय. क्षत्रियाचा धर्म तुला सगळा, धर्मपूर्वक प्रजेचं पालन करणं हा मोठा धर्म आहे. त्याचा राजधर्म हा स्वतःही इंद्रियांचा संयम करणारा पाहिजे. म्हणून स्वाध्याय, अग्निहोत्र, दान, अध्ययन, यज्ञोपवीत धारण हे क्षत्रियानं सुद्धा करायला पाहिजे. आणि सगळ्यात न्यायाचं रक्षण केलं पाहिजे. आणि सत्य भाषण हे प्रेमानं केलं पाहिजे. आपण सत्य बोलून दुसऱ्याचा अपमान नाही करायचा. सत्य सांगण्याकरता मोठ्याने बोलायची गरज नाही आहे. लोकमान्य टिळकांनी सरळ सांगितलं होतं, मी शेंगा खाल्लेल्या नाही, टरफलं मी उचलणार नाही. सत्य होतं, खाल्लं नव्हतं, हळू आवाजात सांगितलं. आपण काय करतो, सत्य सांगताना जास्ती जोर देतो, म्हणजे समोरच्या माणसाला वाटतं की हा वाढतोय. खरंच मी दोनदा चहा घेत नाही, गळ्याला हात लावायची काय करत नाही, दोन्ही बस अलग. या ज्या गोष्टी आहे या आपण सरळ करायला पाहिजे. आता वैश्याचा धर्म सांगतो, पशुपालन हे व्यापाऱ्यांनी सगळ्यांनीच गायी पाळल्या पाहिजे. म्हणजे असं कृत्रिम दूध येणार नाही, केमिकल दूध चांगल्या दुधात टाकून देतात. ते मी आधीच सांगितलं झालं की तुमची ही कॉलनी आहे ना, या कॉलनीला एका माणसाला 20 म्हशी घेऊ द्या आणि तुम्ही लोक त्याचं दूध, दही, तूप घ्या. कॉलनीची कॉलनी तो मोठा, मग तुम्हाला काय वाटेल, पण आपल्या पैशावर खर्च मोठा झाला. अरे पण तो तुम्हाला चांगलं म्हशीकालचं दूध देतोय ना, चांगलं म्हशीकालचं दूध देतोय ना, काय हरकत आहे. नवीन पोरांना कामं नाही, अशा कॉलनीतले ठराविक पोरांना कामं दिले तर सगळं होईल. आम्हाला चांगलं धान्य आणून दे, तुझ्याकडूनच घेऊ आम्ही, 2 पैसे जास्त घे. तो एक उद्योगाला लागेल, हा एक उद्योगाला लागेल. पण आपण दुसरीकडून आणू पण तिथून घेणार नाही. आपले शेतकरी असतात की मला चांगलं आणून दे, तुला मी जास्त पैसे देईन. उलट आपण शेतकऱ्याकडून कमी पैशाचा घेण्याचा विचार करतो. कारण तुला काय टॅक्स लागतो का, GST लागतो का, GSTपर्यंत जातो. आणि ऑनलाईन खराब सामान मागून मोकळा होतो. तर हे सत्य आपल्याला कळायला पाहिजे. पशुपालन व्यापाऱ्याने सुद्धा रोज अध्ययन केलं पाहिजे, सदाचाराचं पालन केलं पाहिजे, अतिथीचा सत्कार केला पाहिजे. श्रमदम करून आपल्या गावातला श्रमजीविकी माणसावर लक्ष ठेवलं पाहिजे व्यापाऱ्याने, की नाही रे यांना गरज असते, त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांना थोडंसं कमी भाव दिला पाहिजे, कारण ते आपलं काम करतात. सांगितलं ना, काटा पायाला टोचतो पण डोक्याला यातना होतात.
डोकं चांगलं असलं तर पाय नीट पडतात, नाही तर खालीवर पडून जातात. मग पायाचा आणि डोक्याचा संबंध आहे तसा चतुर्थ कर्मचाऱ्यांचा आणि ब्राह्मणाचा, क्षत्रियाचा, वैश्याचा संबंध आहे. म्हणून त्यांची लाज राखणं या 3 लोकांचं काम आहे. खरा हा धर्म आहे. पार्वतीनं विचारलं, महाराज 4 वर्णाचं हितकारक धर्म तुम्ही आम्हाला सांगितला, आता धर्म तो भगवान माहेश्वराला विचारल्यानंतर म्हणाले, हे देवी, कोणाच्याही गुणावर आणि दोषावर जास्त चर्चा करायची नाही. आपण पाहणं तू पुढे झाला, तुझ्यापेक्षा लहान असला आणि तू असा बैल राहशील, नाही, तुला हे जमत नाही ना, तुला जे जमल ते कर आणि त्याच्यात पुढे जा. खरंच सगळे एकाच मार्गात पुढे जात नाही. हो ना, आजोबा 12व्या दिवशी कुंडली घेऊन होतो. का दादा काय होईल? आणि म्हटलं आत्ताच आलाय ना. लगेच म्हटलं तुम्हाला काय पाहिजे? डॉक्टर, इंजिनियर, बस याच्याशिवाय आजोबाच्या डोक्यात दुसरं काहीच नाही. 5 वर्ष कुंडली करायला नाही सांगितली, पायाला नाही सांगितली, पण आज लगेच झेरॉक्स कॉपी घेऊनच येतो. सासूच्या पर्समध्ये जावायची कुंडली आहेच. आत्ता सकाळी तर त्यांच्यासमोर हैदराबादहून जावायची चर्चा चालली होती. तिचा बाप, त्याची आई आहे. सगळंच तुम्ही नका पाहू. आणि तुम्हाला काय माहिती आहे त्यांच्या घराचं? ज्योतिषी विचारतो तेव्हा तुम्हाला काही सांगता येत नाही. आपण ह्या ज्या गोष्टी करतो ह्या दुःख देतात. पार्वती, समदृष्टी 4ही वर्णांना पाहिजे. समदृष्टी गुरु देतो, दुसऱ्या कोणाकडून येत नाही. समदृष्टी गुरु समदृष्टी देतो, म्हणून सगळ्यांचं कल्याण करू शकतो. पण करेल कोणाचं कल्याण? ज्याने समदृष्टीचा उपयोग केला. पा माऊली हरिपाठांमध्ये समबुद्धी येता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. समदृष्टी झाली म्हणजे शम आणि दम या 2 गोष्टी आपल्या इंद्रियात येतात आणि ह्या आल्या की हरी आला आता. आणि म्हणून गुरु काय सांगतो? मुखी नाम हाती मोक्ष, साक्ष अनेकांची. नाम घ्या, मोक्ष तुमच्या हातात आहे. पण आपलं नाव घेऊन एखादं डग्गमग डोले माझी पाण्यावरील नाव रे असं नाव घेतो आपण. निग्रहपूर्वक, निष्ठापूर्वक जप झाला पाहिजे. आता जप सुद्धा केव्हा होईल? गुरुवर आणि गुरुंनी दिलेल्या मंत्रावर निष्ठा असली तर जप नीट होतो. नाही तर जप करताना मनात काहीतरी विचार येतात. आता कोणी जर सांगितलं जय भोले म्हणाचं जय भोले, पण त्याला नाही नाही हरिओम भोले, तर हा हरिओम भोले, दे सोने के गोले, बस दुसरं काय. तर याकरता ज्याचं आचरण चांगलं आहे त्याच्यावरच अनुग्रह करता येतो. ज्याचं आचरण चांगलं नाही त्याच्यावर अनुग्रह करताच येत नाही. द्वैताची झाडांनी गुरुविना ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामे. द्वैत गेल्याशिवाय कीर्तन घडत नाही आणि नामसुद्धा मुखात बसत नाही. भगवान शंकर म्हणाले, हे पार्वती, प्राण्यांवर दया करतो आम्ही, म्हणून त्यांना गुरुच्या जवळ शरण जायला सांगतो. पण गुरुच्या जवळ शरण गेल्यानंतर सनातन धर्माचं पालन करायला पाहिजे. जो सनातन धर्म आहे त्याचं पालन, त्या शक्तीनुसार विधीपूर्वक 3 कर्म केले पाहिजे. कोणते 3 कर्म ते उद्या पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण सत्यगुरु राय.